नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये परत एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आम्ही चाललेलो आहोत परत पुण्यात, कारण लास्ट व्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे मी फक्त लेहंगा घेतलाय. अजून माझी हळदीची साडी बाकी आहे आणि लेहंगा पण बाकी. साऊथ इंडियन लेहंगा मे बी मी ऑनलाईन मागवू शकते याच्यानंतर. तर ह्या वेळेस मी तुम्हाला ट्राय करेल की मी पूर्ण एक्सप्लोर करू. ह्यांना सांगणार आहे मी की शूट करायला. सो लेट्स गो. आम्ही मेट्रोने जाणार आहे परत. आज मी सगळं शूट करेल तुमच्यासोबत. बाय बाय. तर आज आम्ही फायनली चाललोय नाश्ता करून घेऊ रस्त्यामध्ये. सो लेट्स गो. आणि चिनूला आम्ही तिच्या आतून आणलेला ड्रेस घातलेला आहे. आज नवीन ड्रेस घातला चिनूला. सो लेट्स गो. अजूनही इतकं गारवा आहे आणि तरी पण मी आज हेअर वॉश वगैरे केलेलं आहे, कारण हेअर वॉश मॅन्डेटरी आहे, कारण नंतर सगळे खराब होऊन जातात केस. आणि मी हाऊस ऑफ मेकअपचं स्किन टेंट लावलेलं आहे आणि सगळ्यात बेस्ट पर्चेस आहेत माझं. फाउंडेशन वगैरे लावण्यापेक्षा मी हे लावते आणि माझं स्किन सारखंच नॉर्मल सगळं दिसतं. थँक्यू सो मच तुम्ही ह्या व्हिडिओवर क्लिक केल्याबद्दल. तर मी राहते पुण्यामध्ये. माझं नाव भावना आहे. मी पहिले माझा इंट्रो देऊन देते. माझं नाव भावना आहे. मला एक 10 महिन्यांची मुलगी आहे, म्हणजे 9.5 महिन्याची झालेली, 10 महिन्याची होईलच. तर माझं एक छोटंसं बाळ आहे. तर त्याच्यासोबतच मी आज माझ्या बहिणीच्या लग्नाची शॉपिंग करायला चालले. तर लास्ट ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे मी लेहंगा शॉपिंग केली, जो मी तुम्हाला बिलकुल दाखवला नाही आहे, कारण कोणी माझं शूटच केलेलं नाही आहे. तर ह्या दिवशी आज मी यांना सांगितलं आहे की माझं शूट करा आणि मी छोट्यातल्या छोट्या गोष्टी मी तुमच्यासोबत आज शेअर करेन. आणि मी आज कंटिन्यू तुमच्यासोबत पूर्ण मी कशी शॉपिंग करते, काय काय करते, ते मी तुमच्यासोबत सगळं शेअर करेन. सो सगळ्यात पहिले आता आम्ही मेट्रोने चाललो आहे, कारण येताना आम्हाला लेहंगा वगैरे घेऊन यायचं. आमच्याकडे 4 व्हीलर नाही आहे, 2 व्हीलर आहे. 2 व्हीलरवर एवढं सगळं पॉसिबल होत नाही, म्हणून आम्ही मेट्रोने चाललो आहे. सो आमचं लहान बाळपण आहे आणि जसं आम्ही दोघं जण भटकंती करतो तसंच आमच्या बाळाला पण फार आवडतं. सो चिनूला पण चिनू पण हे सगळं खूप एन्जॉय करते. सो लेट्स गो. आता मेट्रोत बसल्यावर बोलू. आम्ही तुम्हाला आता दाखवते सगळ्या क्लिप्स पुढच्या. पिवळ्या रेषेच्या मागे उभं राहा. आपली मेट्रो आलेली आहे. मंडईला जायचं आपल्याला. सो लेट्स गो. बसायला पण जागा राहत नाही, पण ठीक आहे, बघूया आहे की नाही. बसायला जागाच नाही राहत हल्ली, माहिती का. कोणालाच उतरायचं नाही. अरे आम्ही फायनली पोहोचलोय. अर्ध्या तासाच्या आत आम्ही मंडईला पोहोचलो होतो. सो आता बघू आम्ही. माझं सगळ्यात पहिलं आता हे आहे की मूळचंद अँड सन्समध्ये जाऊयात असं. बाकी आता लक्ष्मी रोड एक्सप्लोअर करायला मला टाईम नाही एवढा. सो लेट्स गो. ओके, तर आम्ही आलो होतो मूळचंद सन्सला आणि मला तिथे बिलकुल आवडल्या नाहीत साड्या. मी बऱ्यापैकी घेतल्या तिथून साड्या, पण आत्ता मला जी घ्यायची त्यामध्ये मला एवढ्या भेटलेल्या नाही आहे. तर मला वाटतं मी परत लक्ष्मी रोडला जाऊन 2100-2200 रुपयात इथे साड्या मिळत आहेत. पण हे बघा, हे आपण लिटरली 530च्या आहे, सगळ्या संक्रांतीच्या. तर छान छान आहेत ॲक्च्युली. एकदम स्वस्तात एकदम मस्त साड्या भेटून जातात. तर टी शर्ट वगैरे पण असतात माणसाचे, जे जेंट्सचे टी शर्ट वगैरे पण छान असतात. ही पण साडी काहीतरी 699ला हा पॅटर्न. ओके, तर आम्ही आता दगडू शेठजवळ आलेलो आहे आणि मोदक घेतलेत नेहमीप्रमाणे. ओ माय गॉड, चिनू हलव नको माऊ. ओके, तर माझी आता साडी घेऊन झाली आहे. लेहंगा रिसीव्ह करायचा आहे, पण आम्हाला इतकी भूक लागली आहे आणि आम्हाला कळतच नाही आता आम्ही कुठे खाऊ. इव्हन चिनू पण आता रडते. यार आम्ही टॉईजच्या शॉपमध्ये आलेलो आहे आणि चिनू इतकी एक्सायटेड झाली. हे बघा, ठेवतच नाही तिचं. हॅलो, नाही घे दुसरा घे ना. ॲटलीस्ट बघा तसंही काय करते ती. हॅलो चिनू, हॅलो कर. हॅलो आजी. नाही
ठीक आहे, जाऊ दे, नाही घ्यायचं आपण, नाही घ्यायचं. ओके, तिला हवंय कोणता म्हणतात स्मार्टवाला? स्मार्टफोन सारखा तर कुठून बघितलं हिच्या पप्पाने स्मार्टफोनवाला फोन? कुठे आहे काय याच्यात परत स्मार्टफोन? आम्ही चिनूला बाय द वे डॉगी वगैरे पण घेतलाय. जाऊ दे, तो बॉल घेऊन घ्या, जाऊ दे. चिनू खुळखुळा. हा आहे का तो लाईटवाला बॉल? येस, हा लाईटवाला बॉल भेटत आहे. पण याच्यात लाईटच लागत नाही अजून. हा आहे ऑलरेडी घरी. ठीक आहे, जाऊ दे, चलो बस झालं. एक डॉग घेतलाय आणि एक गिफ्ट घेतलाय, सो तेवढंच बस झालं. चलो 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 चलो. ही भेळ कोणाकोणाला आवडते ते नक्की मला सांगा. आणि मला तर फार आवडते. मी प्रेग्नन्सीमध्ये भरपूर खाल्ली आहे. मला पुण्यात येताना यायचं, पण जेव्हा पण हे येतील तेव्हा माझ्यासाठी हे घेऊन यायचे. आणि एकदम मस्तपैकी चनाचूर गरम वगैरे टाकून करतात ते. तर चला खाऊया आपण. यार, एवढूसा मुलगा कधीचा उभा आहे इथे. सो क्यूट बिचारा. ओके, तर आमची सगळी शॉपिंग झालेली आहे. म्हणजे फक्त चिनूसाठी स्वेटर घ्यायचं होतं, तेवढंच राहिलेलं आहे. आम्ही आता सँडविचेस पण खाल्ले आणि थोडी कोल्ड कॉफी पण पिली आहे. तर आम्ही आज दुपारी जेवण पण नाही केलं आहे, असंच खाल्लं बाहेरच थोडं थोडं. आणि आता घरी जातो. संध्याकाळी जायचं आहे मला ऋषीच्या बड्डे पार्टीला. तर त्यासाठी पण आम्हाला रेडी व्हायचं. ऑलरेडी आता 5:15 झालेत आणि आम्हाला फटाफट मेट्रो स्टेशनला पोहोचावं लागेल. रस्त्यात जर चिनूचं स्वेटर भेटलं तर आम्ही ते घेऊ. तर चला जाऊयात आता घरी. ओके, संध्याकाळी आम्हाला खूप उशीर झाला. अर्ध्या तासात फक्त आम्ही तिघंजण तयार झालेलो आहे, रेडी. छान छान असं गोड असं तयार झालेलं आहे. कारण माझ्या आत्याच्या मुलाचा आणि यांच्या मामाच्या मुलाचा बड्डे आहे 5वा. तर तो अटेंड करायला सांगतो. बड्डेचा टायमिंग 7चा होता, पण आम्हाला पोचायला 8 वाजलेले होते. पण स्टील बड्डे चालू झालेला नव्हता. तर ही आहे माझी आजी आणि आजीला भेटून खूप छान वाटलेलं होतं. आणि स्पेशली मी माझ्या माहेरच्यांना भेटायला गेली होती ह्या बड्डेला. ही माझी काकू आहे. आम्ही गेल्यापासून आजी सगळ्यांना आमची ओळख करून देत होती की ही माझी नात आहे, ही माझी पणती आहे असं. आणि आम्ही इतक्या गप्पा मारल्या, खूप गप्पा मारल्या नॉनस्टॉप. त्यानंतर बड्डे सेलिब्रेशन चालू झालं, औक्षण करण्यात आलं आणि भरपूर लोक आलेले होते. आणि पुण्यात असताना एवढे आपले नातेवाईक भेटतात ना, असं काही प्रोग्राम असल्यावर तर खूप छान वाटतं. भरपूर थंडी होती, पण स्टील आम्ही गेलो होतो कारण माझे माहेरचे येणार होते. आम्ही मस्तपैकी मग एन्जॉय केला आणि असा काहीसा बड्डे सेलिब्रेट केला. आणि आम्हाला घरी जात 10 वाजले होते. त्यानंतर मी काही शूट नाही केलं. तर असा काहीसा आमचा वीकेंड होता. तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेजारी जी बेल आयकॉन आहे ती प्रेस करा.